ओमकार स्पोर्ट गलगले स्ट्राइक वरती बबलू तर नॉन स्ट्राइकला बॅटिंग करतोय शुभम. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा रेषा पार 4 धावा. हुक पद्धतीचा फटका खेळला होता डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावेसाठी. पुढचा चेंडू राऊंड द विकेट पुन्हा एकदा लेग कटर बॉलर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता अतिशय सुंदर असा कडक मिडल ऑफ द बॅट डायरेक्ट जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा उत्तुंग फटका केलेला आहे मिडल ऑफ द बॅट सलग 3 चेंडू वरती सलग 3 बाउंड्रीज. षटकार 2 षटकार तर 1 चौकार खेचतोय बबलू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू शॉर्ट पिच प्रवीण लोंढे यांच्याकडून त्याचा खरपूस समाचार घेतोय बबलू मांगुरे. आता जस्ट आमच्या समोर ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता इनिंगचा पहिलाच डॉट बॉल खेळून काढलेला आहे बॉलरच्या हातामध्ये कोणतीही धाव नाही. उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न फुकलेला आहे पाहूया. सुंदर असा झेल घेतलेला आहे 6 फूट 2 इंच उंचीचा खेळाडू रवी पाटील सर. सुंदर झेल कव्हरच्या दिशेमध्ये. ओंकार स्पोर्ट गलगले चांगलं कमबॅक करतोय. आर्य स्पोर्ट त्याचबरोबर हा गोलंदाज प्रवीण लोंढे या स्पर्धेसाठी आत्ताच आमच्या समोर जस्ट मॅन ऑफ द मॅचचा एमजे चषक एमजे फर्निचर कडून सुंदर चेंडू लेगकट पद्धतीचा आणि चांगलं कमबॅक केलेला आहे.
प्रवीण लोंढेने याचबरोबर या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 16 धावा. एमजे वुडन फर्निचर आणि स्पोर्ट गॉगल विनायक शेटे सायमंड यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच सुंदर असं वैयक्तिक बक्षीस. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. गोलंदाज तयार रवी पाटील सर. जवळजवळ 6.5 फूट उंचीचा हा खेळाडू त्याचा सामना करतोय. उत्तुंग फटक्याने स्वागत करतोय शुभम मडके. अतिशय जवळजवळ 95 मीटरचा हा षटकार खेचतोय शुभम. बॅट वाऱ्याच्या दिशेला लॉंगनच्या डोक्यावरून खूपच दूर षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न आहे. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. या 2 धावेबरोबरच संघाची धावसंख्या होते ती 24. स्लोवर पद्धतीचा फटका चेंडू आणि उत्तुंग फटका डायरेक्ट जातोय मिड विकेटच्या दिशेला. षटकार. गोलंदाजाचा स्लोवरचा प्रयत्न चकलेला येते. खरपूस समाचार घेतोय शुभम. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल ओंकार स्पोर्ट गलगले संघाकडून. फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल करताना स्क्वेअर लेग वरून रणजित गोलंदाजा समोर प्लॅन करताना दिसतोय. पुन्हा एकदा रवी टू शुभम. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. कोणतीही धाव घेण्यात यश नाही. डॉट चेंडू. काहीच थोडंसं कमबॅक म्हणावं लागेल रवी सरांकडून. उसळी घेणारा चेंडू बॅट्समनच्या खांद्याला लागून डॉट जातोय. बॉलिंग मारवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रवी सर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू भिरकवलाय. डीप स्क्वेअर मिड विकेटच्या मधून जातोय तो चौकार.
गोलंदाज रवी सर. पुन्हा एकदा अतिशय पांडुरंग सीसी नागरमोरी या टीमचे ओनर अण्णा यांचं एमजे चषक 2024 आश्मे स्पोर्ट वाटार यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांनी त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला एक नामवंत खेळाडू विशाल कल्याणकर यांचं देखील कमिटीच्या वतीने इथं सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक छान असा कव्हरच्या डोक्यावरून षटकार खेचला होता शुभम मडके याने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 40. शेवटच्या षटकामध्ये 24 धावा कुठले त्या गलगले स्पोर्टने पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन दोन्हीही मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आयोजक आणि प्रेक्षकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. अण्णा यांचा सत्कार आपल्या संघाचे कोच लट्टे सर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच विशाल कल्याणकर यांचा देखील सत्कार होतोय. त्यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. थोडंसं चांगलं गोलंदाजी करताना पुन्हा एकदा प्रवीण लोंढे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कट पद्धतीचा फटका डायरेक्ट जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे 45. एका विकेटच्या मोबदल्यात. (47) स्कोरर मिस्टेक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड पद्धतीचे चेंडू त्याचबरोबर किपरला देखील हुलकावणी देऊन डायरेक्ट जातोय डिक्लेअर झोन मध्ये. वाईडच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या 49. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक वरती संतोष एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या डोक्यावरून, पण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. संपर्क डायरेक्ट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. या डॉट बॉल बरोबर संघाची धावसंख्या स्थिर 49. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला स्वीप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि तोच रिझल्ट. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संपर्क किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल टाकतोय आपल्या संघासाठी कमबॅक करतोय प्रवीण लोंढे. प्रवीण टू शुभम. पुन्हा एकदा पाहूया. अतिशय सुंदर असा ओव्हर कव्हर षटकार 6 धावा.
वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय सुशील. आरेगावचा एक नामवंत खेळाडू सुशील. स्ट्राईक वरती शुभम मडके. सामना करेल सुशीलचा, पाहूया. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, कटपतीचा फटका डायरेक्ट गेलेला आहे तो. अतिशय कडक षटकार. ओंकार स्पोर्ट गलगले. प्रत्येक चेंडू मागे षटकार चौकारांची बरसात करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र काय तितकासा झालेला नाही. छोटीची एज घेऊन चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पिच पद्धतीचा फटका थोडा उगलेला आहे. बॉलरच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न आहे. कोणताही रन घेण्यात मात्र यशस्वी होत नाही. गलगले संघ चांगलं कमबॅक बनावं लागेल पुन्हा एकदा सुशील कडून. अवांतर धावा. नियंत्रण थोडस चुकतंय गोलंदाजाकडून. वाईड चेंडू, त्याचबरोबर एक अतिरिक्त धावाशा, वाईडच्या स्वरूपातल्या 2 धावा. एक षटकार, 2 डॉट बॉल आणि पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपात 2 धावा. असे एकूण 8 धावा मिळालेले आहेत. पुढचा चेंडू एकदा अतिशय एफर्टलेस. थोडासा जज झालेला नाही चेंडू. चांगला मिड विकेटच्या दिशेला लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या बरोबर मधोमध थोडासा कमी प्रयत्न म्हणावा लागेल फिल्डर कडून. पुन्हा एकदा हाफ हेलिकॉप्टर म्हणावं लागेल. बरोबर कॅमेरामॅनच्या डोक्यावरून डायरेक्ट जातोय तो. 101 मीटर लांब अजून देखील या षटकातील एक चेंडू बाकी. शुभम मडके मॅन इन फॉर्म. पुढचा चेंडू खेळतोय पुन्हा एकदा सुशीलचा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेला आहे. चेंडू जातोय. षटकार. एक नवोदित खेळाडू आपल्या टीमसाठी चांगली खेळी करताना 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 79. शुभम मडके खेळतोय वैयक्तिक 46 धावेवरती. 12 बॉल 46 धावा. सुंदर बॅटिंग शुभम. पाहूया
एमजे चषक 2024 मध्ये तिसरं अर्धशतक होतंय काय? हा चान्स मात्र शुभम मक्के याच्याकडे. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय तो फिरोज. स्ट्राईक वरती संतोष. राऊंड विकेट मारा करताना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू एफर्टलेस षटकार खेचलेला आहे तो मिड विकेटच्या दिशेला. पुन्हा एकदा फिरोज टू संतोष. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा फटका. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून स्ट्रेट पद्धतीचा फटका जातोय. 98 मीटर. सलग 2 षटकार खेचतोय संतोष आपल्या संघासाठी. कटपतीचा फटका बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डायरेक्ट जातोय दत्त मंदिर यार्डकडे. सुंदर असा फटका षटकार. झाली ती 99. या स्पर्धेतील दुसरं संघाचं शतक लागतंय का फलकावरती बघायचं आहे. आणि पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेला एफर्टलेस षटकार. जवळजवळ 102 मीटर लांबीचा हा षटकार खेचतोय संतोष. अद्याप या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 4 षटकार खेचलेले आहेत घनघनाती संतोषने. शेवटचा चेंडू फिरोज टू संतोष. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिस होतोय बाईकच्या स्वरूपात. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. आणि षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 106. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये पाहूया काय होतंय. या स्पर्धेचा हाय स्कोर मोडीत निघतोय की काय पाहायचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 106. अजून एक ओव्हर. केला गेला रायगड संघाकडून. तो रेकॉर्ड मोडण्यासाठी इथे पत्र सज्ज झाले. तो म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स गलगलीचा संघ. आणि या संघाला रोखण्यासाठी शेवटचे षटक घेऊन आलेत रवी सर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. परंतु इथे मात्र अक्षरशः गोलंदाजावरती खिलवाड केलाय दोन्ही फलंदाज. एका बाजूला संतोष तर दुसऱ्या बाजूला आहेत ते म्हणजेच शुभम. दोन्ही खेळाडूंनी जर पाहायला गेलं तर आक्रमण चढवलं आणि या आक्रमणामध्ये पूर्णपणे पिसला गेला तो म्हणजेच आर स्पोर्ट्स आरेचा संघ. परंतु हार मानून चालणार नाहीये मित्रांनो. कारण का या संघामध्ये देखील रती महारथी आहेत
आर्य स्पोर्ट्स संघ. नक्कीच या संघाकडे देखील प्रवीण लोंढे आहेत, सुशील सारखा हार्ड हिटर फलंदाज आहेत, त्याचबरोबर पार्थ गाडगे हार्ड हिटर फलंदाज या संघाकडे देखील आहेत. रवी सर हे देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. म्हणजे 100 धावसंख्या जाऊन पोहोचले ती 107. जरी 115-16 धावा जमवल्या गेल्या तरी देखील या धावा पूर्ण करण्याची क्षमता आहे. इथे मात्र प्रेशर पाहायला भेटतंय. गोलंदाजांवरती थोडीशी लाईन बरकटलेली आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय डेड चेंडूचा आणि त्याचमुळे हा चेंडू ग्राह्य धरला जात नाहीये. चला मलकापूर स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर मलकापूर स्पोर्ट्स आणि विके स्पोर्ट्स वटार संघ. चला आपण कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपली लगेचच मॅच होणार आहे. परंतु कौतुक करावं लागेल, संतोष इनफॉर्म बॅटर आहे. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक लगावलं गेलं, दुसऱ्या मॅच मध्ये देखील बहारदार खेळी केली गेली. ओ फुल सक्सेसफुल केलाय, चेंडूला पाठवलाय सर सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी. पुन्हा एकदा अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आले. 14 चेंडू मध्ये 44 धावांची 45 धावांची बहारदार खेळी केली गेली. पाहूया या चेंडूवरती मोठा फटका केला गेलाय. चेंडूला दुरी गाठता आले काय, प्रयत्न केले गेले. ओहो प्रयत्न चांगला पाहायला भेटलाय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 115 धावा धावफलकावरती. रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का 117 धावेंचा. नक्कीच एकेरी धाव जी आहे ती लेगबाईच्या स्वरूपात आले आहे. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या नक्कीच बरोबरी झाले. 116 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फलंदाजीसाठी संतोष वैयक्तिक धावांवरती खेळत आहेत. संतोष 47 आणि त्याचबरोबर शुभमचा जर विचार केला तर 46 धावांवरती खेळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले. या स्पर्धेची हायेस्ट धावसंख्या 117 आणि या मॅच मध्ये जमवल्या गेल्यात तब्बल 116 धावा. ओहो चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहूया. ओहो दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होताना दिसलाय आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. याच बरोबर या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या 118 धावा स्वतःच्या नावावरती रेकॉर्ड करून घेतलाय ओमकार स्पोर्ट्स गलगले संघ. एकदा टाळ्या होऊ देत या संघासाठी. अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटली. शुभम असेल त्याचबरोबर संतोष या दोन्ही फलंदाजांनी आग उकणारी अक्षरशः तुफीच्या गोळ्यांना सामोरं जावं लागलं. या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झेल इथे मात्र घेतला जातोय. संतोषाची खेळी समाप्त केली जाते.
ओमकार स्पोर्ट्सचा गलगली संघाने तब्बल 118 धावांचं उद्दिष्ट उभं करून ठेवलंय. 119 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच आर एस स्पोर्ट्स आर एस संघाला. नक्कीच मित्रांनो, दिल थांब के बेटी आहे, एक मोठा मुकाबला होणार यावर शंका नाही आहे, कारण का दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि या दोन्ही संघाकडे हा ऑडिटर फलंदाज आहे. एका संघाकडे संतोष आहे तर दुसऱ्या संघाकडे प्रवीण लोंढे आहे. एका संघाकडे आहे शुभम सारखा ऑडिटर फलंदाज तर दुसऱ्या संघाकडे आहे सुशील सारखा एक ऑडिटर फलंदाज. म्हणजेच युद्ध जे आहे ते बरोबरीच आहे. त्यासाठी इथे मात्र वटारवासिय देखील सज्ज झालेत. या स्पर्धा पाहण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे देखील आलेत. यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. किरण जीवन शिंदे सर देखील या स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विके स्पोर्ट्स वटार आणि त्याचबरोबर मलकापूर स्पोर्ट्स दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय. कर्णधार प्लीज, वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत. आणि सलामीची जोडी मैदानावरती येते. हार मानून चालणार नाहीये मित्रांनो, नक्कीच गंभीर उभा राहावं लागेल. परिस्थिती गंभीर आहे, परंतु याच गंभीर परिस्थितीमध्ये गंभीर उभं राहावं लागेल मैदानावरती. प्रवीण लोंढे आणि सुशील याचा या दोन्ही फलंदाजांना नक्कीच या मॅच साठी शुभेच्छा असतील. मोठी इनिंग, एक इतिहास रचण्याची पुन्हा एकदा नामी संधी आहे. बोल बोल पाहूया कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल. इथे मात्र ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाला, त्यासाठी दोन्ही संघ जे आहेत ते सज्ज झालेत आणि या संघाला रोखण्यासाठी रब्बानी आणि कंपनी देखील सज्ज झाले. तीसरी बड़ी कमाल की बात की है दोस्तों, जिनकी सपनों में होती है जान वही लिखते हैं एक दिन सफलता पे अपना नाम. नक्कीच स्वप्न पूर्ण करायचे आहेत. MJ चषक आणि याच चमचमच्या ट्रॉफी वरती आपलं नाव करायचं असेल तर या मॅच मध्ये लढावं लागेल. ओहो, इथे मात्र पहिला चेंडू दमदार टाकला गेलाय रब्बानी याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र असफल ठरतोय. एकेरी धाव घेतली जाते आणि एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. श्री गणेशा केला जातोय या एकेरी धाव्याने. आता मात्र स्ट्राइक वरती असेल मागील मॅचचा हिरो ठरले होते तेच फलंदाजीसाठी आलेत प्रवीण लोंढे. मॅन फ्रॉम कोडोलीचा हा सुपरस्टार खेळाडू रब्बानीच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. एकेरी धाव आले. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती. 118 धावा. चला पुन्हा एकदा वारंवार सूचना केल्या जात आहेत. विके स्पोर्ट्स वटार संघ आणि त्याचबरोबर मलकापूर संघ दोन्ही संघ वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत. प्लीज दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चांगला चेंडू टाकलाय, खोदून काढलाय. या चेंडूला क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 धावा धावफलकावरती. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. रब्बानी थोडस रिलॅक्स मोड मध्ये आलेत, कारण का जर पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या आहे आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्यामुळे रिलॅक्स मोड मध्ये इथे मात्र गोलंदाजी केली जाते. या चेंडूवरती नक्कीच जेरबंद केलं जात आहे. मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय. जवळ जवळ ही मॅचच काबीज केले या विकेटने. प्रवीण लोंढे बॅक टू द पॅव्हेलियन. यस टीजे.
तो इथे मात्र दूर केला रब्बानी याने. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत एक अष्टपैलू खेळाडू, आज ज्याच्या नावाची चर्चा आहे, ज्याने या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक लगावलं आणि त्याचबरोबर दुसऱ्या मॅच मध्ये देखील जवळपास 49 धावा ज्याच्या माध्यमातून कुठल्या गेल्या, तोच संतोष आलेत गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम बेळगाव. कालचा दिवस नक्कीच अनिकेत याने गाजवला. कालच्या दिवसामध्ये तब्बल 86 धावांची खेळी केली गेली. अनिकेत कवट्या माकाच्या या सुपरस्टार खेळाडूकडून आज देखील तितकेच रती महारथी आलेत हे वटारचं ग्राउंड सजवण्यासाठी आणि रंग भरण्यासाठी, एमजे चषकाची शोभा वाढवण्यासाठी. नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती फक्त दिशा दिली, चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार 4 धावेसाठी. बड़ी कमाल की बात की है दोस्तों, मुश्किल नहीं इस कायनात में, तू जरा हिम्मत तो कर, हर सपना सच होगा, तू जरा कोशिश तो कर. प्रयत्न करावे लागतील. नक्कीच आव्हान विशाल आहे, मोठा आहे, परंतु झगडावं लागेल, लढावं लागेल. त्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. ओहो, या चेंडूवरती काय घडलंय? खूप काही घडलं आणि खूप काही बिघडलंय. सलामीची जोडी फोडण्यामध्ये ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाला यश आलंय. सुशील बॅक टू द पेवेलियन. थोडेसे खांदे जे आहेत ते उतरलेत मित्रांनो, खांदे उतरून चालणार नाहीये. या मॅच मध्ये इतिहास रचण्यासाठी आपण सज्ज व्हावं लागेल या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. राहुल भोसले मैदानावरती आले आणि या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसला थोडासा, परंतु भाग्य नक्कीच साथ लागते भाग्याची. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. या मॅच मध्ये लढावं लागेल मित्रांनो. नक्कीच कांदे उतरून चालणार नाहीये. महत्वाची मॅच आहे ही. मॅच जिंकली तर डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवता येणार आहे. त्यामुळे ही मॅच नक्कीच महत्वाची आहे. पहिल्या इनिंग मध्ये धमाका केलाय खरा, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये ओहो, या चेंडूवरती घात झालाय. फलंदाज बॅक टू द पेवेलियन. होती एमजे चषकामध्ये हिरो बनण्याची, परंतु नक्कीच थोडंसं निराशाजनक कामगिरी करून माघारी परतलाय. परंतु कौतुक करावं लागेल संतोष याचं. अप्रतिम गोलंदाजी केली आणि जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय तशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली. न्यू बॅटर मैदानावरती हा देखील एक ऑडिटर फलंदाज आहे आर्य स्पोर्ट्स आर्य संघाचा. ओहो, परंतु याच खेळाडूला देखील मुश्किल परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. संतोष आग ओकणारी गोलंदाजी पाहायला भेटते आणि या आगीच्या तोफ्यांना सामोरं जाताना दिसतोय. इथे मात्र पार्थ गाडगे मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र स्वतःला सिद्ध करतील. या मॅच मध्ये संकट आलंय आणि या संकटाला इथे मात्र उत्तर आणि तोंड द्यावं लागेल. नक्कीच मोठा फटका केलाय, धमाका केलाय आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी.
लटे सर भाई आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. यानंतरची अजून एक मोठी मॅच मलकापूरच्या विरोधात असेल तो म्हणजेच मलकापूरच्या विरोधात आहे विके स्पोर्ट्स वटारचा संघ. पाहूया कशा प्रकारे यानंतरची मॅच होईल. नंदू सर आपल्याला शुभेच्छा असतील. कॅमेरामॅन स्टेज जवळ फोकस करायचा आहे. जरा नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल पाहूया कोणाच्या बाजूने लागतोय. ओहो चांगला फटका रबारीच्या विरोधात आक्रमण केलं जात आहे. चेंडूला पाठवले सरळ फ्लाइट षटकार पाहायला भेटतोय. लागतोय विके स्पोर्ट्स वटार संघाच्या बाजूने. पाहूया निर्णय काय घेत आहेत. नाणेफेक जिंकले. नाणेफेकीचा कौल लागला विके स्पोर्ट्सचा वटारच्या बाजूने. इथे मात्र काय घडलंय. पार्थ गाडगे याच्या माध्यमातून षटकार लगावला गेलाय. रब्बानीच्या विरोधात आक्रमण केलं जात आहे परंतु रब्बानी यानंतर आग उगणारी गोलंदाजी करणार यात शंका नाहीये. ओहो त्याचा प्रत्यय आलाय. चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरलंय रब्बानी याने आणि याच ब्रह्मास्त्रावरती कोणतेही उत्तर नाहीये. पार्थ गाडगे नक्कीच या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. स्वतःला सुपरस्टार करण्याची वेळ आली आहे आणि या रब्बानीच्या विरोधात आक्रमण करण्याची वेळ आली आहे. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न फसला आणि त्याच बरोबर अजून एका विकेटचा पतंग. अमोल न्यू बॅट्समन मैदानावरती आले तर पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. रब्बानीच्या विरोधात पूर्णपणे जकडून ठेवलंय रब्बानी याने. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली गेली. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाचं फलंदाजीमध्ये नक्की चांगली फलंदाजी पाहायला भेटली. शुभम असेल त्याचबरोबर संतोष असतील दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आणि स्टार्ट चांगला भेटला. बबलू यांनी देखील चौकार आणि षटकारांची आतषबाजी करून दिली पहिल्या सुरुवातीला आणि तिथूनच थोडंसं जर पाहायला गेलं तर अपोजिट संघ जो आहे तो बॅकफुटवरती गेला आणि याच परिस्थितीचा फायदा देखील उठवला ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाने. आणि या मॅच मध्ये जवळजवळ विजयावरती शिक्कामोर्तब केलाय कारण का या संघाचे उकमाचे एक्के प्रवीण लोंढे असतील, पार्थ गाडगे असतील, सुशील असतील यांसारखे हार्ड हिटर फलंदाज, राहुल असतील यांसारखे हार्ड हिटर फलंदाज माघारी परतलेत आणि त्याचबरोबर कांदे देखील उतरताना दिसत आहेत. परंतु कांदे उतरून चालणार नाहीये मित्रांनो. येणाऱ्या षटकामध्ये नक्की चांगली बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला इथे मात्र श्रेयस चव्हाण टण्या. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. MPL स्पर्धा नक्कीच गाजवले या खेळाडूने आणि तो कॉन्फिडन्स नक्कीच आणावं लागेल या मॅच मध्ये. परंतु जर पाहायला गेलं तर अडचणींना सामोरं जावं लागतंय. टण्या याला भेदक मारा इथे मात्र केला जातोय तो म्हणजे संतोषाच्या माध्यमातून. दोन्ही सुपरस्टार मॅन फ्रॉम बेळगावचे हे दोन्ही खेळाडू एका बाजूला रब्बानी तर दुसऱ्या बाजूला संतोष हे दोन्ही खेळाडू चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत. परंतु याच गोलंदाजीवरती हल्ला देखील केला जातोय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. ओहो चांगला चेंडू टाकलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा कोण बदललाय या चेंडूने
आणि त्यानंतर थोडंसं दिक्कत थोडंसं मुश्किल सामोरं जावं लागलं फलंदाजाला. एकेरी धाव आले, एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. नक्कीच लढत जी आहे ती मोठी आहे, परंतु याच लढतीमध्ये इथे मात्र लढावं लागेल, हिंमत दाखवावी लागेल. परंतु अक्षरशः नांगी टाकले आहे ते म्हणजेच आर्ले स्पोर्ट्स आर्ले संघाने. धावसंख्या धावून पोहोचले, फक्त 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 118 धावांचा पाठलाग करायचा होता, धावसंख्या धावून पोहोचले फक्त 30 धावा. पूर्णपणे जखडून ठेवला गेलाय. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. न्यू बॅटर मैदानावरती आले तर रणजित हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. चांगली बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपण पाहिली आहे. ग्रामीण क्रिकेट नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून गाजवलं देखील केलंय. कोल्हापूर प्रीमियर लीग देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग केली गेली. श्रेयस चव्हाण आपण स्टेजवरती यायचं आहे जरा प्लीज. श्रेयस चव्हाण टण्या आपण स्टेजवरती यायचं आहे. ओहो, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा कोण बदलताना दिसतोय, परंतु थोडासा अतिरिक्त टर्न झालाय. वाईट +1 एकूण 2 धावा ज्या आहेत त्या गिफ्टेड बहाल पाहायला भेटत आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचली 32 धावा फलकावरती. पूर्णपणे जर पाहायला गेलं तर हा सामना जो आहे तो एकतर्फी होताना दिसतोय. वाटलं होतं एक मोठी लढत पाहायला भेटेल, परंतु जी सुरुवात झाली ती म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाची ती धमाकेने झाली आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर बॅकफुटवरती गेला आरे स्पोर्ट्स आरेचा संघ. परंतु हार मानून चालणार नाहीये. पुन्हा एकदा जिद्दीने सामोरं जावं लागेल, कारण का अजून एक आपल्याला चान्स आहे. यानंतर जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर आपल्याला लढायचं आहे. त्यासाठी आत्मविश्वास पुन्हा एकदा खंबीर करावा लागेल आणि गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर उभं राहावं लागेल. मैदानावरती पुन्हा एकदा जिद्द आणि चिकाटी घेऊन मैदानावरती उतरावं लागेल. त्यासाठी माइंडसेट जो आहे तो चांगला करावा लागेल. टीम मधील वातावरण नक्कीच जे वातावरण दूषित झालंय ते वातावरण इथे मात्र चांगलं करावं लागेल. गोलंदाजीसाठी आली आहेत अनिकेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करता येता. या आधीच्या मॅच मध्ये थोडेसे महागडे ठरले होते अनिकेत, परंतु या मॅच मध्ये नक्कीच ओहो आपला क्लास दाखवत आहेत. चांगली गोलंदाजी जखडून ठेवलं जात आहे. फलंदाजांना अक्षरशः बेड्या घातल्या आहेत ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाने. चांगला चेंडू टाकला आहे. या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते आणि बाकीचं उरलेलं काम जे आहे ते संतोष यांनी पूर्ण केलं गेलं आहे. संतोषाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि धाव ज्या आहेत ते रोखल्या गेल्या. यानंतर नक्कीच ऍक्शन मध्ये दिसतील मनोज सकपाळ, मुकेश शिंदे देखील जर पाहायला गेलं तर जोडले गेलेत या टीम मध्ये.
एकतर्फी मॅच इथे मात्र रंगली जाते. थोडेसे प्रयत्न कमी पाहायला भेटले. ओहो, परंतु रणजित आक्रमक झालेत. काय फटका सजवलाय, नेत्रदीपक फटका सजवलाय. चेंडू गेला सरसीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी आणि त्याचबरोबर आत्मविश्वास, जी गोष्ट महत्वाची आहे ती दिसली या फटक्यामध्ये. नक्कीच आतषबाजी केली जाते. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजीसाठी आले तर श्रेयस आणि पहिल्याच चेंडू वरती धक्का दिलाय. बॅकफुट वरती गेलाय पूर्णपणे संघ. आणि थोडस जर पाहायला गेलं तर पराभूत निश्चित झालाय. औपचारिकता राहिली या मॅचची पूर्णपणे. नवीन बॅट्समन मैदानावरती रवी सर येताना दिसत आहेत. पाहूया रवी सर येणाऱ्या चेंडू मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करताना दिसतील. औपचारिकता राहिले पूर्णपणे जर पाहायला गेलं तर ही मॅच जी आहे ती ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाच्या बाजूने राहिली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 43 धावा. धावांचा पल्ला गाठायचा होता 118. एक मोठी धावसंख्या. या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रायगड संघाने बनवल्या होत्या 117 धावा. आणि तो रेकॉर्ड इथे मात्र ब्रेक केला गेला. तो म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स गलगलीच्या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा श्रेयस. ओहो, चांगला चेंडू टाकलाय. फ्लाइट डिलिव्हरी, बोटांची जादू इथे मात्र पेश केली. पुन्हा एकदा बोटांची जादू फिरवली. फिरकीच्या तालावरती ते मात्र नाचवतायत फलंदाजाला. कौतुक करावं तितकं थोडं आहे या युवा गोलंदाजाचं. नक्कीच या खेळाडूला पाहिल्यानंतर रोहन खरात नक्कीच आठवण येते या गोलंदाजाची. ओहो, चांगला फटका. डान्सिंग डाऊन द विकेट इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न. शेला प्रतिप टिपला गेलाय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. चांगली गोलंदाजी ती मात्र पाहायला भेटते या युवा गोलंदाजाकडून. श्रेयस चांगली गोलंदाजी करतोय. आपली बोटांची जादू इथे मात्र पेश केली जाते. नक्कीच अनुभव कमी आहे, परंतु एक जर पाहायला गेलं तर कॉन्फिडन्स चांगला आहे. आणि याच बरोबर षटक देखील संपलाय आणि ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. या स्पर्धेची श्रेयसच्या नावावरती पुन्हा एकदा या मॅचचा मेन ऑफ द मॅच नो डाऊट 49 धावा. गोलंदाजी मध्ये 3 विकेट घेतल्या. तोच
बेगावचा सुपरस्टार संतोष मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे